जरांगे पाटील, जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या. जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असं सत्तेवरती बसवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी हे पहिल्यांदा सांगावं की तुम्ही ही सामान्य माणसाचं ट्रान्सपोर्टिंगचं साधन आहे, त्याला तुम्ही 15% वाढवलं का ह्याचा खुलासा पहिल्यांदा करा. नाही तर आता असताना फॅशन झालेली आहे की जो मुख्यमंत्री येतो त्याच्या मनाला येतं तो वाढवत बसतो. मी सामान्य माणसाला सांगणार आहे की तुम्ही असाला बीजेपीला निवडून दिलेलं आहे, पूर्ण मेजॉरिटी दिलेली आहे. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यामध्ये रडायला तयारीत राहा, अशी असणारी परिस्थिती तुमच्यावरती येणार आहे. एकनाथ शिंदे मला ज्यावेळेस पाहायला आले सर्जरी नंतर, त्यावेळेस त्यांना असं मीच विचारण्यात आलं होतं की तुम्ही हे महिलांना 50% सूट दिली आहे, त्याच्यामुळे एसटी किती लॉसमध्ये गेलेली आहे. ते त्यांचं उत्तर असं होतं की प्रकाश उलट झालेलं आहे की 50% महिलांना सूट दिल्यामुळे महिला प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि 150 कोटी जे दिवसाला लॉसमध्ये जाणारी लालपरी जी आहे ती आता दिवसाला म्हणजे महिन्याला 40 कोटी प्रॉफिटमध्ये आली, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आज आपण असणारा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहतोय की त्यांनी असणारा एसटी महामंडळाची वाढ केली, अशी असणारी परिस्थिती आहे. कुठल्या मुख्यमंत्र्यावरती विश्वास ठेवायचा, अगोदरच्या की आत्ताच्या? आकडेवारी ज्यावेळेस मी एसटी महामंडळाची ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस मी असं म्हणेन की एकनाथ शिंदेने जी माहिती दिली ती माहिती खरी होती की महिलांना 50% सूट दिल्यानंतर सुद्धा त्यांचा प्रवास वाढला आणि एसटी महामंडळ जे आहे ते प्रॉफिटमध्ये आला, अशी परिस्थिती आहे. प्रॉफिटमध्ये असणारं एसटी महामंडळ मुख्यमंत्र्यांनी हे पहिल्यांदा सांगावं की तुम्ही ही सामान्य माणसाचं ट्रान्सपोर्टिंगचं साधन आहे, त्याला तुम्ही 15% वाढवलं का ह्याचा खुलासा पहिल्यांदा करा. नाही तर आता असताना फॅशन झालेली आहे की जो मुख्यमंत्री येतो त्याच्या मनाला येतं तो वाढवत बसतो. पण मी का वाढवलंय हे तो सांगायला तयार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा लोकांचा भूर्दंड आहे. मी सामान्य माणसाला सांगणार आहे की तुम्ही असाला बीजेपीला निवडून दिलेलं आहे, पूर्ण मेजॉरिटी दिलेली आहे. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यामध्ये रडायला तयारीत राहा, अशी असणारी परिस्थिती तुमच्यावरती येणार आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर आता आज मुंबईमध्ये मोर्चा निघत आहेत. कसं पाहिलं, दुसरीकडे एसआयटीनं म्हटलं की वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज देखील केला. मी असं म्हणेन की एकदा कारवाई सुरुवात झाली आणि ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत त्या एकदा पूर्ण झाल्या की मग त्या पूर्णत्वाला मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्याच्यावरती यंत्रणा उभी केलेली आहे, तिला पूर्णत्वाला घेऊन जाणं हे त्याच्यातलं महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतोय. ज्यावेळेस झालं त्यावेळेस काहीच करायचं नाही, पण त्याच्या सगळं झाल्यानंतर मग मोर्चे आणि हे जे काढण्याचं मी त्याला ढोंग दतुर असं म्हणतो, हे जे चाललेलं आहे ते मला वाटतं या ठिकाणी थांबावं. मी असं म्हणेन की देशमुखाच्या संदर्भातली केस वेगळी आहे, सूर्यवंशीच्या संदर्भातली असणारी केस वेगळी आहे. देशमुखांच्या याच्यामधलं असणारं सरकार मान्य करायला तयार नव्हतं, पण सूर्यवंशीच्या संदर्भातलं शासन जे आणि ज्या रीतीने आरोपी तिथले असणारे अरेस्ट होतील या दृष्टीने असणारं जे केलेलं आहे त्याची कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. आम्हाला जे असणारं ज्युडिशियल कमिशन जे पाहिजे होतं काय का कोमिंग ऑपरेशनच्या संदर्भातलं
कारण तिथे असताना तुम्हाला ज्याला हे म्हणतो आपण की रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करावी लागते, ती आता मला वाटतं त्या ठिकाणी झालेली आहे. एकच वाद तिथे राहिलेला असेल सूर्यवंशीच्या संदर्भातला मी असं म्हणतो की आम्ही असं त्याचं वय घेताना तो किती कमवू शकतो हे लक्षात घेतलं आणि त्याला अनुसरून आम्ही असं कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी मागितलं. पण शासनाने नेहमीप्रमाणे सरकारी चूक आहे ही न लक्षात घेता कॉम्पन्सेशन देण्याचा असणारा जो मार्ग अवलंबलेला आहे तो अवलंबलेला मार्ग त्या ठिकाणी चुकीचा असं मी त्या ठिकाणी मानतोय. हे आम्ही आता त्याच्या कॉम्पन्सेशनची जी केस आहे आणि त्याच्या तिथल्या कारवाईची जी केस आहे ती आम्ही ह्युमन राईट्स कमिशनकडे त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहोत आणि अपेक्षा आम्ही बाळगतोय की ह्युमन राईट कमिशन असताना त्याला न्याय देईल अशी असणारी परिस्थिती. राज्यात महायुती सरकार येण्याआधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की शेतकऱ्यांचे पूर्ण कर्जमाफी करू. मात्र आता अजित पवार म्हणतात की मी असं कोणत्याही भाषणात बोललो नव्हतो आणि सुप्रिया सुळेंनी सुद्धा म्हटलं की कर्जमाफी केली पाहिजे, पण मात्र ते गुंजा करत आहेत. शेतकरी सगळ्यात मूर्ख आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मागचं सरकार होतं, त्याच्या मागचंही सरकार होतं, त्यांनी कर्जमाफी देतो, इंटरेस्ट माफी देतो, आम्ही तुमचा 7-12 कोरा करतो. मी मूर्ख याच्यासाठी म्हणालो शेतकऱ्याला की त्यांनी पुन्हा सत्तेवरती कोणाला आणलं आणि आता कशाला रडत बसलाय. शेतामध्ये तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे, दुसरं तिसरं उगवणारं नाहीये. त्याच्यामुळे जे माफी करणारं सरकार नाही ते आता सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही माफी करणार नाही म्हणत असतील तर नवीन काही आहे. निसर्गाच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जर वागणार असाल तर ते भोगावं लागतं. म्हणून शेतकऱ्यांनी ह्याचा पहिल्यांदा असताना विचार केला पाहिजे. सत्य बोलल्यामुळे असणारे लोक मला शिव्या घालतील याची मला अजिबात पर्वा नाहीये. मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा आंतरवाडी सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे. आता ही 10 वर्ष जरांगे पाटील असं धरायचं की काय म्हणायचं. जरांगे पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या. जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारा सत्तेवरती बसवलेलं आहे. देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलेलं नाही आणि बीजेपीला